उरण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापाटाकीत 1 लाख रुपये किमतीचा गांजा आरोपीसह पकडला आहे। दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी उरण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 8:35 सुमारास डीआरटी कॉन्कर कंपनीजवळ डीआरटी कॉन्कर ब्रिजच्या खाली पागोटे तालुका उरण जिल्हा रायगड या ठिकाणी साहे आलम अब्दुल सलाम वय वर्ष 33 व्यवसाय चालक राहणार मुकीम अहमद यांची रूम ठाकूरपाडा दहिसर मोरी जिल्हा ठाणे यांच्या ताब्यात 99,000 रुपये किमतीचा 1 किलो 650 ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने उरण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 36/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ NDPS अधिनियम 1985 कलम 8 क 21 ब अन्वये दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी 1:13 दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पनवेल परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पोलीस निरीक्षक शरद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार रवींद्र ठाकूर, पोलीस हवालदार शशिकांत घरत, पोलीस हवालदार रुपेश पाटील, पोलीस हवालदार गणेश शिंपी, पोलीस नाईक मच्छिंद्र कोळी, पोलीस शिपाई सचिन माळशिकारे, पोलीस शिपाई मासाळ असे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते। सदर गुन्ह्यातील आरोपीस रिमांड कामी न्यायालयात हजर करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।